हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या आणि आज आमची परी पण आहे ना तुमचं वेलकम करत आहे आमच्या न्यू व्लॉगमध्ये. आणि हे बघा आईसुद्धा आमचा व्हिडिओ बघत आहेत, कशा पद्धतीने आम्ही बनवत होतो. आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण मी जात आहे माझ्या माहेरी. तुम्ही लग्न झालेल्या मुलीला म्हणा, चल आपण तुझ्या माहेरी जाऊन येऊयात. ती जाम खुश होते, तिचा आनंद मावत नाही तिच्या चेहऱ्यावरती खरं तर. आणि आई आणि दादू पण रेडी होऊन आलेले आहेत. आम्ही सगळेच जाणार आहोत खरं तर माहेरी. त्याचं रिझन सांगते, माझ्या मामाला मुलगा झालेला आहे आणि आम्ही जात आहोत मामा मामीच्या मुलाला पाहण्यासाठी. आता तुम्ही सगळेजण म्हणसाल, मामा मामीचं गाव हे तुझं माहेर कसं काय झालं? खरं तर हेच माझं माहेर आहे, मामा मामीचं गाव. मी लहानाची मोठी तिथेच झालेली आहे, तिथेच लहानपणापासून राहिलेली आहे. मी माझ्या मम्मी पप्पा बरोबर आहे ना एवढे वर्ष अजिबात नाही राहिलेले, जेवढी मी माझ्या मामा आजी बरोबर राहिलेली आहे. म्हणून मामाचं गाव हे माझं माहेर गाव आहे. आणि एवढा सुंदर नजारा बघत आम्ही जात होतो माझ्या मामाच्या गावाकडे. आणि मला आजीला भेटून खूप जास्त दिवस झाले होते. माझी मावशी पण तिथेच राहते, त्याच गावामध्ये बरमगावमध्येच राहते. आणि तिला पण भेटण्याची खूप जास्त इच्छा झाली होती मला. मी जाम खुश होते. गाडीमध्ये पुरुषोत्तम महाराजांचं मस्तपैकी कीर्तन ऐकत-ऐकत खूप मस्त आमचा प्रवास होत होता. खूप छान वाटलं आम्हाला प्रवासामध्ये. आणि आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत बरमगावमध्ये. हे माझ्या मामाचं घर आहे आणि हा सगळा घराबाहेरचा नजारा आहे. घराला चिटकूनच आहे ना देवाची अंबाबाईची विहीर आहे, जी कधीच म्हणजे कधीच आहे ना उन्हाळ्यामध्ये सुद्धा आटत नाही त्यातलं पाणी. नंतर ना आमचा प्रथमेश बघा, हा तर जाम खुश होतो बाहेर फिरायचं म्हणलं की ह्याला सगळीकडे घेऊन जावा. तो बोबडं थोडं-थोडं बोलतो, "चल बाहेर" असं त्याच्या त्याच्या भाषेमध्ये. नंतर माझी बहीण भेटली, मावस बहीण, मावशीची मुलगी. हिला लहान मुलं जाम आवडतात, प्रचंड आवडतात आणि ही दादूला अजिबात सोडत नव्हती. कंटिन्यू प्रथमेशला घेऊन फिरत होती बघा तुम्ही. सोडायचं नावच घेत नव्हती. आणि असं वाटत होतं प्रथमेशची तिच्याबरोबर खूप जुनी ओळख आहे. तिच्याबरोबर खूप छान रमला होता तो. अजिबात वापस येत नव्हता माझ्याकडे. बघा तुम्ही. तो नवीन माणसाकडे अजिबात जात नाही, पण खूप पटकन ओळख करून घेतली प्रथमेशने तनूबरोबर. आणि या दोघीचं वेगळंच चाललं होतं. ह्या दोघी एकटे-एकटेच फिरत होत्या. कशा सोबत फिरतायत, एकमेकींचा हात पकडतायत आणि आमच्या परीची नाटके बघा. मधीच काहीतरी चाललं असतं हिचं तर. आमची परी एवढी ड्रामेबाज आहे ना, खरंच मी सांगू शकत नाही. आणि इथला व्ह्यू खूप मस्त आहे. सगळीकडे इथे मामाच्या दारामध्ये हिरवं, हिरवं असं आहे. आणि आमची गाऊ बघा, मी व्हिडिओ बनवते बघून कशी लपत आहे माझ्या मामाची मोठी मुलगी. ही माझा प्रत्येक व्लॉग बघते न चुकता आणि पूर्ण व्लॉग बघते बघून मला नंतरनं फोन करून सांगते, "दीदी मी बघितले." आणि या दोघी प्रिशा आणि सई या दोघी मंदिरामध्ये चालल्या होत्या खेळण्यासाठी एकट्या-एकट्याच. बघा तुम्ही कसं एकमेकीचा मस्त हात पकडून जातायत. दोघी फोनवरती एवढं प्रचंड बोलतात ना, दुसऱ्यांना बोलूच देत नाहीत. गाऊ पण त्यांच्या मागे-मागे त्यांच्यासोबत गेली होती, एकट्या जाऊ नयेत म्हणून. आणि आमच्या प्रथमेशची मज्जा बघा. हा माऊ बरोबर मस्त एन्जॉय करते आणि तनू दादूला अजिबात सोडायचं नाव घेत नाहीत. तिला खूप मज्जा वाटते लहान मुलांबरोबर खेळायला. आणि इथे आहेत सगळेजण बसलेले. आई, दीदी, संध्याताई, आबाई आई, माझी आजी, मामी, लहान बाळाला घेऊन. त्याचं नाव अजून ठेवलेलं नाही म्हणून लहान बाळ म्हणते मी. खूप दिवस झाले होते मामाच्या टेरेसवरती येऊन. आणि मी आणि तनू मामाच्या टेरेसवरती आलो होतो आणि सगळीकडचा नजारा बघत होतो कसं झालं आहे पावसाळ्यामध्ये. मामाचं गाव हे मी माझं माहेर का म्हणते हे मी तुम्हाला सांगते. कारण इथेच माझं सगळं बालपण आणि सगळ्यांचा अतिसार प्रेम, आई-वडील म्हणून माझ्या आजीनेच मला जीव लावलेला आहे. तिच्या छत्रछायेतच मी लहानाची मोठी झालेली आहे. आणि खूप छान वाटतं मला तिच्याजवळ इथे आलं की. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण झालं की घरी जाण्याची वेळ आली आणि बघते तर बाहेर येऊन पाऊस येत होता आणि पाऊस कंटिन्यू चालूच होता. मग विचार केला इथून गाडीपर्यंत जाईपर्यंतच मी भिजून जाईल. पाऊस येतोय म्हणून थोडं थांबलो आम्ही. आणि प्रिशा आणि सगळे बघा घरात कसे पळतायत. मी सगळ्यांना बाय करत होते. थोडं गाडीवरती माझं नाव काढून घेतलं. असं भिजलेल्या काचावरती नाव काढणं खरं तर बालपणची आठवण आली मला.
सगळे फ्रेंड्स आठवले, पण सगळ्या फ्रेंड्सचं लग्न झालं होतं माझ्या. नंतर ना आम्ही बॅगा, पिशव्या सगळ्या गाडीच्या डिक्कीत ठेवल्या. सगळ्यांना बाय केलो. पाऊस येत होता म्हणून गाडीमधूनच देवीच्या पाया पडलो आणि निघालो आता घराकडे. प्रिशा आणि प्रथमेश दोघे पण खूप थकले होते. दोघांचं जेवण झालं होतं आणि दोघे पण आता झोपीला आले होते खूप जास्त. प्रिशा थोड्या वेळाने आत्तूच्या मांडीवरतीच झोपी गेली. आणि हा बघा, थोडंसं ऊन पण आहे आणि पाऊस पण येतोय. खूप मस्त असा नजारा दिसत होता बाहेर. तुम्ही पाहू शकता. खूप छान वाटत होता हा व्ह्यू, हा नजारा बघताना शेताकडचा. स्पेशली शेताकडचा नजारा पावसामध्ये बघितला पाहिजे. खूप छान वाटतं आणि भिजायला पण खूप मज्जा येते. लहानपणी आम्ही खूप भिजत होतो सगळे मुलं. नंतर ना गाडीमध्ये पाऊस येत होता म्हणून गाडीची काच लावले आणि आतमधूनच पाहत होते कसं दिसत आहे. 1-1.5 तासात प्रवासामध्ये गेला. प्रवास कसा झाला कळलंच नाही. नंतर ना आम्ही घरी आलो आणि प्रथमेशचे पप्पा बघा गाडीमधून आता निघत आहेत बाहेर. आम्ही आलो होतो घरामध्ये. इथे काहीच पाऊस नव्हता आणि बरमगावमध्ये तिकडे किती जास्त पाऊस येत होता बघा. प्रिशा तर खूप जास्त थकली होती आणि घरी आली की झोपीच गेली. आमचा प्रथमेश मात्र कसलंच झोपत नाही. ह्याला कुठे मस्ती करू, काय करू आणि कुठला पसारा काढू हेच सुचतं एनी टाईम. आणि आता आत्तूच्या विकायच्या साड्या याला खेळायला दिसल्या. त्याच्यावर ते कव्हर काढत होतो. किती पण त्याला ढकलू लावलं तरी पण ह्यांना मागे येत होता साड्याकडे. बघा तुम्ही कसं पकडून ठेवावं लागतं याला. आत्तूला आणि आईला तर खूप जास्त परेशान करून सोडलेलं आहे याने. पण त्यांना खरी खुशी तर यांच्यामध्येच मिळते. लहान मुलं घरात असले की ह्यांना घर भरल्यासारखं वाटतं, तसं होतं सगळ्यांना. आणि बघा कसं मागे पळत होतं. एवढं पकडून सुद्धा काही फायदा झाला नाही. परत आलाच शेवटी तो. त्याला 3-3, 4-4 वेळा असं पकडून बाहेर काढावं लागत होतं आणि शेवटी आई त्याला घेऊन बाहेर निघून गेल्या. कारण हा आता काहीच काम करू देणार नाही आत्तूला आणि मम्मीला म्हणून शेवटी बाय करून निघालाय बाहेर. आजचा दिवस खूप छान गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.